स्टार प्रवाह वाहिनीने काही दिवसांपूर्वीच मनोरंजनाचं नवं आख्यान सुरू करत 8 नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत अशी घोषणा केली होती। नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार म्हटल्यावर स्टार प्रवाह वाहिनीच्या बऱ्याच जुन्या मालिका या प्रेक्षकांचा निरोप घेणार हे मात्र नक्की। 1 जून रोजी सुरू झालेल्या पाठराखीण या मालिकेमुळे स्टार प्रवाह वाहिनीची कोणतीही मालिका बंद झाली नव्हती, कारण स्टार प्रवाह वाहिनीच्या लोकप्रिय मालिका ठरल्या तर मग आणि तू ही रे माझा मितवा या 19 फेब्रुवारीपासून पाऊण तास प्रदर्शित होत होत्या। पाठराखीण या नव्या मालिकेमुळे पुन्हा तू ही रे माझा मितवा आणि ठरलं तर मग या 2 मालिका अर्धा तास प्रदर्शित होऊ लागल्या। त्यामुळे स्टार प्रवाह वाहिनीची एकही मालिका बंद झाली नाही। मात्र 15 जून पासून सुरू झालेल्या सुना येती घरा या नव्या मालिकेमुळे स्टार प्रवाह वाहिनीच्या मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेने 14 जून रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला। आता मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेनंतर स्टार प्रवाह वाहिनीची आणखीन एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे। स्टार प्रवाह वाहिनीची ही लोकप्रिय मालिका केवळ 11 महिन्यांमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेते। चला तर मग जाणून घेऊयात स्टार प्रवाह वाहिनीची प्रवाह दुपारमधील मालिका की प्राइम टाइम मधील मालिका कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे, पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। स्टार प्रवाह वाहिनीवर विसरू नको तू मला ही नवी मालिका 29 जून पासून दररोज सायंकाळी 7 वाजता प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे सध्या सायंकाळी 7 वाजता प्रदर्शित होणारी लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। मात्र लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका बंद होणार नसून या मालिकेची वेळ बदलली आहे। लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका 29 जून पासून प्रवाह दुपारी 1 वाजता प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे अर्थातच प्रवाह दुपारी 1 वाजता प्रदर्शित होणारी कृष्णा आणि दुष्यंतची म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिनेता अभिषेक रहाळकर यांच्या मुख्य भूमिका असलेली हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे। दरम्यान हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे नुकतेच 300 भाग पूर्ण झाले आहेत। या मालिकेला 1 वर्ष देखील पूर्ण झाले नाही। ही मालिका 7 जुलै 2025 पासून सुरू झाली होती। त्यामुळे अवघ्या 11 महिन्यांमध्ये ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे। या मालिकेला 1 वर्ष देखील पूर्ण झाले नाही। हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका सुरू झाल्यापासून प्रेक्षकांनी तिला भरभरून प्रेम दिलं। मालिकेतील भावनिक कथा, कौटुंबिक नातेसंबंध, संघर्ष आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे ही मालिका घराघरात पोहोचली। दुष्यंत आणि कृष्णाची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली। स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात देखील हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेने अधिक पुरस्कार पटकावले। मालिकेच्या सुरुवातीपासूनच अनेक चढ-उतार प्रेक्षकांनी पाहिले। काही वेळा नात्यांमध्ये गैरसमज निर्माण झाले तर काही वेळा कुटुंब एकत्र आल्याचे चित्र दिसले। प्रत्येक टप्प्यावर मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा प्रयत्न केला। सध्या मालिकेत अनेक महत्त्वाचे ट्विस्ट दाखवले जात आहेत। काही गुपिते उघड होत आहेत तर काही पात्रांचे खरे चेहरे समोर येत आहेत। त्यामुळे कथानकाता निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचे दिसत आहे। मात्र स्टार प्रवाह वाहिनीने हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका बंद होणार असल्याची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही। ना निर्मात्यांनी ना कलाकारांनी याबाबत कोणतीही पुष्टी दिली। मात्र सूत्रांच्या माहितीनुसार हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेची वेळ आता बदलणार नसून ही मालिका थेट बंद होणार आहे। मात्र दुसरीकडे मालिकेचे चाहते अजूनही ही मालिका सुरू राहावी अशी इच्छा व्यक्त करत आहेत। सोशल मीडियावर अनेक चाहते आपल्या आवडत्या कलाकारांना आणि मालिकेला पाठिंबा देताना दिसतात। स्टार प्रवाह वाहिनीवर येणाऱ्या नव्या मालिका म्हणजेच आमच्या लाडक्या नाईक बाई, मी कात टाकली आणि मराठी मीडियम या नव्या मालिकांमुळे स्टार प्रवाह वाहिनीच्या आता आणखी कोणत्या 3 मालिका बंद होणार आहेत हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान या नव्या मालिकांमुळे स्टार प्रवाह वाहिनीच्या इतर जुन्या मालिकांच्या वेळांमध्ये खूप मोठा गोंधळ उडणार आहे। दरम्यान हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेला तुम्ही मिस करणार का? कृष्णा दुष्यंतची जोडी तुम्हाला आवडत होती का? ही मालिका बंद व्हायला हवी होती का? की या मालिकेच्या जागी स्टार प्रवाह वाहिनीची इतर कोणती मालिका बंद व्हायला हवी होती? तसेच हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका सुरू राहायला हवी का? या कथेला योग्य शेवट मिळायला हवा का? याबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।